गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला सांगायचं होतं, माझी तब्येत खूप खराब आहे आता. माझ्या आवाजावरनं पण कळत असेल तुम्हाला. तर सर्दी, ताप, अशक्तपणा अंगात आला आहे माझ्या. तरी पण मी कामाला चालले आहे. खूप म्हणजे खूपच माझा अशक्तपणा जास्तच वाढत चाललेला आहे. आणि दवाखान्यात नाही मी गेली, मेडिकलमधल्याच गोळ्या आणल्यात. थोडंसं बरं वाटते मेडिकलमधनं गोळ्या आणल्या तर सुट्टी करणं, मॅडम सुट्टी पण नाही देणार आणि मी सुट्टी घेणार पण नाही आहे. कारण की पैशाची खूप गरज आहे मला, त्यामुळं नाही सुट्टी घेऊ शकत. मी चालली गोळ्या वगैरे अशीच खाऊन. आणि ते माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले होते, 1,500 रुपये. माझ्या भावांनी मला लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले, तर त्यांचं खूप खूप आभार मानते. आज तर बरं नाही वाटलं, तर मग 1,000 रुपयाचं मी राशन भरलेलं आहे आणि 500 रुपये तेच त्यातले ठेवलेले आहेत. तर मी आज दवाखान्यात बरं वाटलं तर नाही जाणार आणि नाही वाटलं तर मग मी जाणार दवाखान्यामध्ये संध्याकाळी. बघू आता काय होतं संध्याकाळी. माझी तब्येत अजूनच खराब होती का चांगली होती ह्या गोळ्यांनी. तर लाडक्या बहिणीचे खरंच पैशाचं मी मनापासून मी करते, धन्यवाद करते. कारण की त्या लाडक्या बहिणीमुळं माझी आई पण इतकी वाट बघत होती की माझ्या आईला पण गोळ्या औषधासाठी पैसे नव्हते. तर ती गोळ्या औषधं संपली, ती 2-3 दिवस झालं आणि सारखी मला फोन करायची की तुला मेसेज आला आहे का लाडक्या बहिणीच्या पैशाचा. मी तिला नाही नाहीच म्हणायची, अगं मला गोळ्या औषधं नाही आहे. आणि आई आता म्हातारी झाल्यामुळं तिला BP, परत अजून ते भरपूर आजार आहे तिला नाही का, 2-4 आजार आहेत तिला नाही का. BP परत गुडघे दुखतात त्याच्यावरच्या गोळ्या, परत अंगात साखर आहे त्याची गोळ्या, त्याच्या गोळ्या आहेत. तर ती सारखी म्हणते ती मला पैसे नाही पैसे नाही, मला मागत होती पैसे आहेत का तुझ्याकडं. तर म्हटलं मी तुला आत्ता दिले होते, तुला राशन भरून दिले, तर आता माझ्याकडे काही पैसे नाही आहे. तर मग नेमकेच 2 दिवसानंतर ते पैसे आले. मग तिला मी सांगितलं तर ती लई आनंदी झाली. तिने पहिल्या गोळ्या जाऊन आणल्या आणि माझी बहीण पण मला फोन करत होती, आले का गं पैसे, आले का गं. मी म्हणलं हो आले पैसे म्हटलं. तर तिचा पण नवरा अपंग आहे. तर तिला पण मी सांगितलं, हात जरा त्यांचा हाताने काम होत नाही त्यांना, त्या ॲक्सिडेंटमध्ये हात त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे. तर तो नीटच नाही झाला. नीट होत होता पण पैसे नव्हते त्यांच्याकडे. तर ते विचारत ती झालं. तर लाडक्या बहिणीचे पैसे बघा कुठं कुठं उपयोगी पडतात. लोक म्हणत होती ना की 1,500 रुपये देऊन ते काय करणार आहेत काय नाही. 1,500 रुपये आमच्यासाठी ना 1,00,000च्या बरोबरीने आहेत. माहिती आहे 1,500 रुपये काय आहेत ते. ज्याला माहीत नसेल ना श्रीमंत लोकांना, तर मी ती तुम्हाला सांगते, गरीब लोकांसाठी 1,500 रुपये काय महत्त्वाचे आहेत आणि काय मोलाचे आहेत. लाख मोलाचे आहेत ते 1,500 रुपये. तर आज ती 1,500 रुपये किती बहिणींचे किती कामं करतंय बघा. आजारी पडलं की तिथं दवाखान्यात जाऊ शकतो आपण. गोळ्या औषधाचं, खाण्यापिण्याचं इतर पुष्कळ गोष्टी आहेत. ते सगळं काय काम करतंय 1,500 रुपये. वेळेला किती महत्त्व आहे आणि वेळेला कामाला येतात. कोणी 1 रुपया पण देत नाही आहे माहिती आहे का. हां, तर ही 1,500 रुपये आपल्या तिघाही भावांनी आपल्याला टाकलेले आहेत सरकारांनी. तर त्यांचं मी मनापासून मी आभार मानते, धन्यवाद करते. खरंच तुम्ही जे काही गरीब महिलांसाठी ही केली योजना काढली, ती खूपच चांगली काढलेली आहे. खूप म्हणजे खूप चांगली काढलेली आहे. आणि एवढं म्हणजे हे झालेलं आहे. आणि चला आता मला कामाला जायचं आहे, तर मी ठेवते आता. की ह्यासाठीच फोन करते, माझी तब्येत ठीक नाही. मला मॅडम सुट्टी पण नाही देणार आणि मी पण नाही घेणार, कारण की मला पण पैशाची गरज आहे. मला पण सगळं घरातलं बघायला, सिलेंडर बघायला लागतो, लाईट बिल बघायला लागतं, खाणं पिणं आहे, जाणं येणं आहे, 2 मुलांचं माझं. माझ्या एवढ्या पैशात मॅनेज होत नाही आहे. तर खूप काय आहे. तर फोन ठेवते मी. काय ते ब्लॉग बंद करते आता. सॉरी, ब्लॉग बंद करते. मायकून काय चुकलं असेल तर मी माफी मागते, मी तुमची बहिणी भावांनो. आणि मला बोलता येत नाही, मला समजून घ्या जरा. आणि माझी व्हिडिओ बघत जा. माझे व्हिडिओ खूप चांगले असतात. माझे व्हिडिओ काय असे तसे नसतात, आपले चांगलेच असतात व्हिडिओ, आपले संसारिक व्हिडिओ असतात. तर ते व्हिडिओ तुम्ही बघत जा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती असतात. आणि आपले घरगुती अशीच असतं, दुसरं काय नसतं आहे. तर माझी व्हिडिओ बघत जा, सबस्क्राईब करत जा. चला बाय. माझा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे.
चला बाय, मी ठेवते, मला कामालाही जायचं आहे, माझी तब्येत